दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय प्रजासत्ताक दिन. अशा दिवशी महाराष्ट्रातल्या अशा वहिनीचा आपण सन्मान करणार आहोत ज्या वहिनी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी नेहमीच रस्त्यावर उभं राहून वाहतूक व्यवस्थित कशी पार पडेल यासाठी प्रयत्नशील असतात. नवी मुंबई वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक माया मोरे हे या वहिनींचं नाव. त्यांना आपण भेटणार आहोत. खूप काही त्यांच्याकडून ऐकण्यासारखं आहे. एक महिला पोलीस अधिकारी आपलं कर्तव्य इतकं छान बजावते हे पाहून प्रत्येकाला आनंदच होतो. अशा मौलीला, अशा वहिनीला आज आपण सन्मानित करणार आहोत आजच्या प्रजासत्ताक दिन होम मिनिस्टर विशेषमध्ये. खाकीची ज्यांनी शान राखली, कायद्याचा मान राखत बलात्कार झालेल्या मुलीला न्याय मिळवून देणं असो किंवा वेश्यांच्या पुनर्वसनाचं काम असो, आपली कार्यतत्परता त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवली. एवढंच नाही, शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींमध्ये वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृतीचं काम केलं. मीटर प्रमाणे रिक्षा करण्यात आणि स्क्रॅप रिक्षांवर बंदी घालण्यात मोलाची कामगिरी केली. पोलीस खात्यातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक रिवॉर्ड्स आणि सामाजिक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. आपल्या कामगिरीतून डॅशिंग वुमन ठरलेल्या या महिलेनं घर आणि समाज या दोन्हींची जबाबदारी पार पाडत स्त्री शक्तीचं एक वेगळं उदाहरण समाजापुढे ठेवलं. वाशी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक माया मोरे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त झी मराठीचा मानाचा सलाम. बर, आता उखाणा घ्या. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास, हनुमंतरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. अरे वा, जोरदार. ढास लागला का? ते काय रोज डिपार्टमेंट मध्ये काम करून मोठमोठ्याने हुकूम सोडून आवाजाचं असं झालेलं आहे. पण काळजी करू नका, काही वेळात कदाचित गाणंही ऐकायला मिळेल तुम्हाला. बरं, आता द्या ओळख करून सगळ्यांची. मिस्टर हनुमंतराव मोरे, मुलगा विश्वजित मोरे, सुनबाई आहेत. अरे वा, नमस्कार. भाची आहे. नमस्कार. बहीण. नमस्कार. या आमच्या सगळ्या मैत्रिणी आहेत बिल्डिंग मधल्या. नमस्कार. नमस्कार. जाऊबाई. नमस्कार. सुनबाई परत. बर. आमच्या मावशी घरचं सगळं बघतात. नमस्कार. हा, जावई. नमस्कार. नमस्कार. बरं झालं की इथून शेवटी ओळख संपल्यानंतर खिडकीतून ट्रॅफिक दिसत नाही. नाहीतर प्रत्येक गाडीची ओळख सुद्धा करून दिली असती. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी मूळची आहे कराडची. तांबव्याची आरेवाडी, विष्णुबाळाचं तांबवा. माझं कराडमध्ये संपूर्ण शिक्षण झालेलं आहे. आणि मग कराडला कोण कोण घरामध्ये तेव्हा? आई, वडील, चुलता, चुलती, भाऊ, वहिनी, भाची, असं मोठं मोठं. बरं, बाबा काय करायचंय? प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. आणि आई? आई पण प्राथमिक शिक्षिका, आता रिटायर झालेली आहे. पण आज दोघेही गावी आहेत. गावी कराडला. पण आज इतका छान सोहळा इकडे मुंबईत, नवी मुंबईत तुमच्या नोकरीमुळे इथे राहता तुम्ही. आता ते नाहीये तिथे, बरोबर की नाही? पण त्यांची आठवण येत खूप. त्याला खूप मिस करत असतात. या कॅमेऱ्यात बघा आणि आता आई बाबांना काय सांगा? तुमची मला खूप आठवण येते आणि आज जर या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही आला असतात तर मला खूप आनंद झाला असता. परंतु मी इथूनच तुम्हाला नमस्कार करते. किती छान. आज शब्द अडखळत आहेत. म्हणजे शब्दांच्या बाबतीत आज वडील थोडे आजारी आहेत. हो का?
बर, मग मला सांगा की मग अशा कराड सारख्या गावातून म्हणजे आता बऱ्याच मुली खरं तर पोलीस दलाकडे आकर्षित होत आहेत, पण जेव्हा तुम्ही पोलीस मध्ये यायचा विचार केला तेव्हा काय घरात कशी? माझी भरती 1992ची आहे. त्यावेळी एकदम कमी प्रमाणात मुलींची भरती होती पोलीस खात्यामध्ये. पण माझे आई वडील भाऊ म्हणजे माझ्या घरातल्यांचा पूर्ण सपोर्ट होता. MPSCची तू कुठलीही एक्झाम द्यायचीच. बरोबर. कारण त्याचं कारण पण असं होतं की मी NCC B सर्टिफिकेट आहे, C सर्टिफिकेट आहे, मी वेट लिफ्टिंग नॅशनल प्लेअर आहे, खो खो स्टेट, ॲथलेटिक्स स्टेट आणि मी व्हॉलीबॉल युनिव्हर्सिटी प्लेअर आहे. बापरे, काय काय केलं तुम्ही कराडमध्ये? हा, म्हणजे सगळ्या मुलांना टेन्शनच असेल तेव्हा, हो की नाही, की इतक्या सगळ्या गेम मध्ये तुम्ही मुलांच्याही पुढे म्हटल्यावर मग तुम्ही पोलीस दलात दाखल झालात? नाही, हे सगळं करत असताना, कॉलेज करत असताना माझं लग्न झालं आणि नंतर मी पोलीस खात्यात जॉईन आता झाले. थांबत. बरं, आता इथे कोणाची एंट्री व्हायला पाहिजे सांगा? हा, मिस्टरांची. हो ना, चला बोलवा. बापू या. नमस्कार. काय आहे, अशा नोटवर तुमची एंट्री व्हायलाच पाहिजे ना. पण मला सांगा, तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही त्याच कॉलेजमध्ये होता का? नाही, मी पुण्याला कॉलेजला होतो. तुम्ही पुण्याला, तुम्ही कराडला? हो, हे वहिनींचे भाऊ आहेत. बर, त्यांचं पूर्ण शिक्षण पुण्यात, माझं कराडमध्ये. कराडमध्ये. हो. मग अरेंज मॅरेज. अरे मॅरेज. हो ना, मी कुठे काय म्हटलं? मी काय बोललो तरी का? मी काहीच बोलत नाही, फक्त डोळे काय बदलतो सगळे उत्तर बाहेर येत आहेत. हा, मग FY मध्ये लग्न झालं. लग्नाच्या आधीच यांना सांगितलं होतं की मला काहीतरी करिअर करायचंय. लग्नापेक्षा करिअर खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही सपोर्ट करणार असाल तरच लग्न, नाहीतर नाही लग्न. नाही लग्न. नाही, माझं मग मी करिअर करणार. हा, असं त्यांना सांगितलं? स्पष्ट सांगितलं होतं. मग FY मध्ये लग्न झालं. एक पेपर राहिला होता, तो लग्नानंतर अकाउंटचा पेपर दिला. SY पूर्ण केलं, TY पूर्ण केलं. लग्नानंतर अकाउंटचा पेपर दिला? म्हणजे 5 पेपर झाले होते. हो, एक राहिला होता. एक राहिला, तो दिला. तो मधल्या मध्ये लग्न केलं तो आणि मग पेपर दिला. अकाउंट महत्वाचा पेपर दिलात नंतर. अकाउंटचा. तेव्हापासून अकाउंट कोणाच्या हातात आहेत? मॅडमचे. होय ना. बरं झालं. हा, आणि मग नंतर त्याच्यानंतर SY पूर्ण केलं, TY. त्याच्यानंतर MPSC थ्रू एक्झाम दिले. फर्स्ट अटेम्प्टलाच पास झाले आणि ट्रेनिंगला नाशिकला निघून गेले. लगेच म्हणजे लग्नानंतर लगेच या नाशिकला गेले? म्हणजे SY TY नंतर म्हणजे 2 वर्ष होती. 2 वर्ष होती. बरोबर. नावात माया आहे, पण जेव्हा एखादा गुन्हेगार भेटतो तेव्हा दयामाया दाखवता का? नाही दाखवत. नाही. म्हणजे योग्य असेल ते करते आणि कायद्यानंच, शिस्तीत आणि कायद्यात झालं पाहिजे. खूप स्ट्रिक्ट आहेत कवया? तशी स्ट्रिक्ट आहे, पण घरी अगदी व्यवस्थितपणा. पण कधी तिकडची चटके घरात? केव्हाच नाही. केव्हाच नाही. आनंदी वातावरण, एकदम घरात आनंदात राहायचं. हो ना. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 89, 7/5. 1989. 7 मे का लग्नाची तारीख? 7 मे. बर, आता मला सांगा, हे जे सगळं काही ऐकताय तुम्ही, आत्ताच्या सगळ्या बातम्या, खूप महिलांवरती होणारे अत्याचार, अशा वेळेला चीड येणं तर स्वाभाविक आहे. पण या सगळ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना काय सांगता? सर, या संदर्भात मी एक जुहू रेव पार्टीची केस पण आपल्याला सांगते आणि नंतर कॉलेजमधल्या मुलींचं मग सांगते. अरे वा. ज्यावेळी मी MRMR पोलीस स्टेशनला होते त्यावेळी माननीय विश्वास नांगरे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुहूला एक रेव पार्टीची केस केलेली होती. त्यापूर्वी 3 दिवस म्हणजे संपूर्ण वेश, जसे पब मुलीमध्ये जातात मुली त्या पद्धतीनं, केस स्ट्रेट, रंगीत, हातात सिगरेट, सगळं त्या पद्धतीचा वेश करून मी 3 दिवस पबमध्ये होते. पहिल्या दिवशी आमची रेड सक्सेस झाली नाही, कारण माहिती काढणे, पुरावा गोळा करणे, आमच्याकडे ते इक्विपमेंट्स होते पुरावा गोळा करण्यासंदर्भात. मग तिसऱ्या दिवशी आमची जुहूला केस सक्सेस झाली. त्यावेळी फक्त एकटे लेडीज ऑफिसर मी पबमध्ये होते आणि माझ्याबरोबर 2 NGOज होते आणि 2 एक सरांनी मला मदतीसाठी दिले होते. तिथे आम्ही पकडले 250 आरोपी पकडले, परंतु त्या 250 आरोपींमध्ये 50-60 मुली होत्या. तर मला वाईट वाटलं की समाज हा कुठे चाललाय. आम्ही ज्यावेळी तरुण होतो किंवा कॉलेजमध्ये होतो आम्हाला वाटायचं काहीतरी ध्येय काढलं पाहिजे, काहीतरी विशेष केलं पाहिजे, पण या मुलींना काही ध्येयच नाही. रात्री जायचं, पबमध्ये पार्ट्या करायच्या आणि सकाळी निघून घरी जायचं. आई वडील म्हणजे पालकवर्ग सुद्धा, जो पालकवर्ग तिटकारा करतो या संस्कृतीचा, पण त्याच्यापेक्षा जास्तचा पालकवर्ग ह्याला प्राधान्य देतो हे तिथं मला जाणवलं. ज्यावेळी त्या मुलींच्या आईशी मी बोलत होते की काय तुमचं लक्ष नसतं का, तुमच्या मुली रात्री पबमध्ये असतात, एक थेंब टाकून जिंगत बसलेले असतात, तुमचं लक्ष नसतं, तर स्पष्ट मला बोलले की नाही हमारे बेटी ने ऐसा कुछ किया, आपको क्या करणे का. वाईट वाटलं की समाज कुठेतरी वेगळ्या दिशेला चाललेला आहे. समजावण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्यांनी अंगीकारलं का नाही तो त्यांचा भाग आहे, पण आम्ही प्रयत्न केला. आत्ता शासनानं किंवा
शासनानं अनेक खुली दालनं केलेली आहेत मुलींसाठी, महिलांसाठी. प्रत्येक ठिकाणी त्या त्यांचं करिअर करू शकतात. अनेक संधी दिलेल्या आहेत. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. पण त्या अशी गोष्ट केली पाहिजे किंवा असं वागलं नाही पाहिजे की समाजाला किंवा पुरुष मंडळींना त्याची लाज वाटेल. असं न वागता मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी करिअर करावं असं मी त्यांना सांगा. सांगते. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता अशा पद्धतीच्या प्रशासकीय सेवेमध्ये या नेहमी काम करत असतात. अनेक टेन्शन आहेच त्याच्यामध्ये, कारण अशा वेळेला मित्रापेक्षा शत्रूच जास्त होऊ शकतात. पण तुम्हाला याचं दडपण कधी आलं नाही का? केव्हा नाही, कारण नाही. तेवढी ती धाडशी आहे आणि हां. प्रत्येक गोष्ट ती निभावून नेऊ शकते एवढी जाणीव असते. अरे वा, कधीच टेन्शन नाही आलं? कधीच नाही येत. आता ज्यांनी जो रेव पार्टीचा विषय काढला ना, हां. फक्त त्यावेळी तिने मला एक वेळ सांगितलं की मी थोडी बाहेर जाते हां, पण तुम्हाला एखादी चांगली बातमी 2-3 दिवसात ऐकायला मिळेल. एवढंच त्यांचं शिकणार. पण ज्यावेळी ती बातमी कळली त्यावेळी फार आम्ही बरं काहीच फोडत वाटलं नाही. आम्ही कोणाला होते. काही लिकेज सांगत बिलकुल नाही. कुठल्याही रेडला जाताना बिलकुल नाही. काहीच करत घरी कोणाला नाही. माहिती? मी बिलकुल सांगत नाही. नाही, कोणाला सांगत नाही. लेट येणार आहे, काम आहे, बस. कोण विचारत पण नाही मला. काय दरारा आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की किंवा वाहतूक विभागात आज तुम्ही आहात, म्हणजे सीट बेल्ट लावा, हेल्मेट घाला, हे तर आम्ही सांगतो. तुम्ही काय सांगा? आम्ही सध्या 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन आम्ही कॉलेज आणि महाविद्यालयीन मुलांना जनजागृती केलेली आहे, प्रबोधन केलेलं आहे. आम्ही एक खूप छान महिलांची रॅली काढलेली होती. आपण असं म्हणतो की एक स्त्री शिकली की कुटुंब तिचं शिकतं. महिला जर शिकल्या किंवा महिलांना जे जर समजलं त्या कुटुंबाला सांगू शकतात. त्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत पोहोचलो आणि वाहतुकीचं त्यांना मार्गदर्शन केलं. वाहतुकीचे नियम तर काय फायदे आहेत त्याची माहिती दिली आणि हेच आम्ही करत असतो आणि करत राहणार. हो. बर, मग आता अनेक तुमच्या केसेस आहेत. लक्षात राहिलेली अजून एखादी केस कोणती सांगा? मी MRA मार्ग पोलीस स्टेशन होते, API म्हणून काम करते. MR? माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन, क्रॉफर्ड मार्केट. बर. तिथं काम करत होते. तिथे एक ॲबनॉर्मल मुलगी, पूर्णपणे मेंटल रिटायर्ड मुलगी, तिच्यावर बलात्कार झालेला होता. तर तिचे आजोबा येऊन त्यांनी आम्हाला कंप्लेंट दिलेली होती. कंप्लेंट दिल्यानंतर ज्यावेळी अशी महिलांचे काही प्रॉब्लेम असतात मी स्वतः इनिशिएटिव्ह घेते आणि ते सिनियर PI बाबरसाहेब होते तिथे. ते पण खूप माझ्यावर फार विश्वास, माया ही केस आपल्याला ओपन करायची. मेंटली रिटायर म्हणजे ती आपल्याला काहीही सांगू शकत नाही. ती काय जे बोलते ते आपल्याला कळत नाही, आपण जे काय बोलतो ते तिला कळत नाही. ज्या सामान्य मुली येतात, सामान्य स्त्री येतात, त्या व्यवस्थित सांगू तरी शकतात की असं होतं, हे वर्णन होतं, असा माणूस होता आणि याच्यामध्ये पूर्ण सगळं वेगळं होतं. मग नंतर मी एक प्रश्नावली तयार केली. प्रश्नावली तयार करून तिच्याकडून योग्य उत्तर घेतली. चुकीच्या माणसाला अरेस्ट करणं चुकीचं होईल, ती त्यासाठी प्रयत्न करून आजूबाजूची माहिती घेऊन शेवटी त्या आरोपीला मी UP मधून आणलं. तुम्ही गेला होता? हो, UP मधून घेऊन आले. आमची टीम होती त्यावेळी, आमच्याकडे क्राईम PI रवींद्र म्हणून होते, त्यांनी पण या केसमध्ये खूप मार्गदर्शन केलं होतं. आणि UP मधून आणल्यानंतर त्या आरोपीला 7 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड झाला. हे एक मला फार मोठं समाधान आहे की एका ॲबनॉर्मल मुलगीला आपण न्याय दिला. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा सुद्धा इतकं दिल्लीचं प्रकरण असेल किंवा कोणतंही प्रकरण जिथे बलात्कारासारखा गुन्हा घडतो, अशा गुन्ह्याला जे आता सगळे म्हणतायत की फाशीची शिक्षा असावी, एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं? माझं स्पष्ट मत आहे की फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे. हो, म्हणजे गुन्हे कमी होतील ना, गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल. भीती म्हणजे जो कोणा गुन्हेगार आहे त्याला एक कायद्याची भीती निर्माण होईल. त्यासाठी यामध्ये फाशीची शिक्षा पाहिजे. अरे वा. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की यांच्या हातचा कुठला पदार्थ खूप छान आहे? पदार्थ म्हणण्यापेक्षा जे जेवण बनवतात, केव्हा तरी जरी बनवलं तरी जेवण आहे, कसंही बनवलं, किती वेळात बनवलं, फार काय तरी जेवण हे सुंदरच असतं. त्यामुळे पदार्थ खाण्यापेक्षा त्यावेळेचं जे जेवण मिळतं तो सगळाच पदार्थ आहे असं म्हटलं पाहिजे. नाही, त्याच्यातलं एक वाक्य माझ्या एक जास्त लक्षात राहिलं, कसंही बनवलं तरी छान. ह्याला म्हणतात की आपलेपणा, प्रेम, हो की नाही? कारण कसंही म्हटलं, बनवलं किती तरी, गडबडीत बनवलं तरी. हो का? हो. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही कधी गाणं गायलंय का? नाही, मुलगा गातो गाणं, मी नाही. नाही, पण आज तुमच्याकडनं एखादं 4 ओळी आम्हाला ऐकायच्या असतील, तुम्हाला ऐकवलंय का कधी यांनी गाणं ऐकवलं नाही, पण गाण्याचं जर भेंड्याला गेल्या तर बाकीच्या लोकांना ती हरवतात ही मात्र निश्चित. पण ती भेंड्याची भाजी करायला सांगितली प्रॉब्लेम होतो ना सगळा. गाणी खूप येतात पण असं सर आवाज नाही चांगला, असंच बोलू ना. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा.
न कोई था न कोई है जिंदगी में तेरे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. नमस्कार. सगळं कुटुंब असं चेहऱ्यावरच दिसतंय की किती आरोप मला करता येतील आज. आणि आज एरवी अनेक गुन्हेगारांना असं कटघऱ्यात तुम्ही उभं केलं असेल ना, पण आज या संसाराच्या कटघऱ्यात तुम्हाला उभं करण्यात आलेलं आहे. तुम्हाला जे काही बोलायचं ते आज बोलू शकता. तुम्ही ते सगळे आरोप खोडून काढायचे आहेत. हां, बरं, बाय प्रोफेशन वकीलच असल्यामुळे त्यांच्यासाठी हे काय फार कठीण काम नाहीये. पण आज बायकोच्या बाजूने किती खंबीरपणे उभे राहतात ते आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा बघूया कोणाला काय बोलायचंय. कोण सगळ्यात आधी बोलणार आहे? माझं जेव्हा काही पण चुकतं तेव्हा आईने मला ओरडू नये, कारण ती सारखी ओरडत असते. मला समजून घ्यावं तिने. आई आपल्या मुलाच्या हितासाठीच ओरडत असते आणि ती ओरडणं हे सगळं प्रेमाचं असतं. त्यामुळं हा आरोप मी तुझा निराधार आहे असं समजून तू फेटाळून लावत आहे. आणखी कोण? मी तिचा थोरला भाऊ आहे. नावाला थोरला भाऊ आहे असं म्हणतरी चालेल. एवढी दादागिरी ती आमच्या सर्वांजवळ करत असते. प्रेमापोटी असेल पण भविष्यात एवढी दादागिरी करू नये. आणि दादागिरी जर करायला लागली तर पुन्हा एकदा तुमच्याकडे आम्हाला तक्रार घेऊन या. काय हो, तुम्ही काय बोलायचं आता? जिंकलं. या आरोपावरती, कारण त्यांनाच तो आरोप खरं करायचा होता, त्यांच्या मनातला आता तिकडनं आलंय माहेरावरून वाक्य, त्यामुळे ते काय बोलले तर मी असं म्हणेन की यांनी जो आरोप केलाय त्याचं उत्तर मॅडमच देतील, कारण त्याच्या भावाबंधाचे संबंध फार पूर्वीपासून आहेत. मग त्याच्यात लागवीपणा, थोडं ताटरपणा, थोडा तिरकसपणा, ते एकमेकाला समजून ते स्वतःहून आरोपाला उत्तर देते. वा, अजून कोणाला काय बोलायचंय? मी भाचा यांचा. माझा आरोप म्हणजे एकच आहे. आरोप म्हणता येणार नाही, ऍक्च्युअली त्यांचा तो स्वभाव गुणधर्म आहे की समोरची व्यक्ती थोडं गोड बोलली की लगेच पागून जाईल. हे त्यांचा जो आरोप आहे तोही मी मान्य करतोय. मान्यच करताय. कारण मला सुद्धा अनुभव आहे. मुलाचं काय म्हणणं आहे ते? त्याला एकदा सांगितल्यानंतर तो ऐकत नाही. मी पहिल्यांदा गोड बोलून सांगते. बरं, हे कोण, आईवर गेल्यामुळे का बाबांवर? बरं, पुढे. त्यामुळं थोडंसं मग त्याला रागवावं लागतं, बाकी काय नाही. पण तुला खूपच मिळतं का रे प्रसाद? त्याला नाही, पाहिजे ती गोष्ट देते मी. जे काय असेल ते शाब्दिक, हाताने नाही. पण तेच खूप असेल ना? हा, तेच खूप झालं. काम कठोर ना. बरं, दादांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं मी दादागिरी करते. मी दादागिरी चांगल्या हेतूने, चांगल्या कामासाठी करते. ज्या गोष्टी चुकतात तिथंच दादागिरी करते. फालतू गोष्टीमध्ये मी दादागिरी करत नाही. आणि करते आणि करणार. बापरे, म्हणजे कोण चांगल्या गोष्टींसाठी करणार. हा, पण करणार. बरोबर. पण आजच्या या खेळामध्ये तुम्ही छान बाजू जी काही धरून ठेवली होती ना बायकोची. बरं, मला सांगा, बायकोच्या बाजूने अशी वकिली करताना बघताना कसं वाटलं आज तुम्हाला? छान वाटलं. म्हणजे चांगली बाजू घेतली, कारण ती वकीलच आहेत ना व्यवसायानं. तुम्हाला काय आम्ही सर्टिफिकेट द्यायला नाही बोलवलं? छान बाजू घेतली वगैरे. बरं वाटलं की यांनी जे आरोप केले ते त्यांनी चांगल्या प्रकारे, म्हणजे यांचा काहीतरी गैरसमज होत होता तो चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा समज करून दिला की असं नाही, असं आहे. तेव्हा हा तन्मणी, आणि या तन्मणीच्या मानकरी आज दुसरं कोणी असूच शकत नाहीत, कारण अर्ध काम त्यानेच हलकं केलेलं आहे. तुम्हीच त्यांना आता भेट द्या. एक प्रसंग तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल, आणि तो प्रसंग कामाटीपुरासारख्या परिसरात सुद्धा तुम्हाला काम करावं लागलं. हो, केलेला आहे. क्राईम ब्रँचला असताना सोशल सर्व्हिस ब्रँचला माझी नेमणूक होती. त्यावेळी आम्ही लॉटरी, पायरसी, वेश्याव्यवसाय आणि बारच्या केसेस करत होतो. नुसत्या बारच्या केसेस किंवा नुसत्या वेश्याव्यवसायाच्या केसेस केल्या नाहीत, तर त्या वेश्यांचं पुनर्वसन करण्याचं पण आम्ही काम केलं. आम्ही त्यांची सुटका करून त्यांना एनजीओच्या ताब्यात देऊन त्यांचं पुनर्वसन, त्यांना नोकरी, त्यांना घर, काही वेश्यांची आम्ही लग्न लावून दिली. आणि याचं एक मानसिक समाधान जे असतं ते खूप आहे. किती छान. अशा माऊलीचा, अशा वहिनींचा आज आपण सन्मान करणार आहोत. आजच्या या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा हा विशेष भाग 26 जानेवारी निमित्त साजरा केलेला विशेष भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या
पुढच्या भागात आपणा सर्वांना 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.